नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. 15 ऑगस्टला कराड शहरातील पाटण कॉलनी येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. याच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील आप्पा यांनी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यावर टीका केली होती. निवडणुकीच्या काळात पाटण कॉलनी परिसरात राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना पुनर्वसनासंदर्भातला दिलेला शब्द अजूनपर्यंत का सुटला गेला नाही, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. या वस्तीचं पुनर्वसन करणार असं विधानसभेच्या वेळेला सांगितलं होतं की त्यांनी अजून त्या पाटण कॉलनीच्या वस्तीचं पुनर्वसन लोकवस्तीचं केलं नाही. खोटं बोलून मत घेतली. मी नगरपालिकेच्या वेळेला सांगितलं बाबांची शेजारी वस्ती बाबांना करता येत असते तर बाबांनी केली असती. तिथे एकतर कोर्ट मॅटर चालू आहे आणि ओपन स्पेस आहे. ओपन स्पेसचं कन्व्हर्शन नगरपालिकेने पार्किंग मध्ये केलं होतं. पार्किंग मध्ये करू शकते नगरपालिका, पण ओपन स्पेस हे रहिवासी करण्यासाठी नरेंद्र मोदी सुद्धा पंतप्रधान सुद्धा करू शकत नाहीत. तर या आमदारांनी त्याचं उत्तर द्यावं की पाटण कॉलनीच्या काय केलं तुम्ही पुनर्वसनाचं. टीका केली होती. निवडणुकीच्या काळात पाटण कॉलनी परिसरात राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना पुनर्वसनासंदर्भातला दिलेला शब्द अजूनपर्यंत का सुटला गेला नाही, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. याच सवालाला आज 16 ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाहूया आपण. पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे वडील आनंदरावजी चव्हाण साहेब हे मंत्रिमंडळात होते. काकी अनेक वर्ष मंत्रिमंडळात होत्या, खासदार होते. पृथ्वीराज बाबा तर मोठ्या पदावर होते, मुख्यमंत्री होते, त्यानंतर पंतप्रधान कार्यालयीन मंत्री होते. तुमच्या 70 वर्षामध्ये तुम्हाला तिथं काय झालं नाही. आम्ही हातपाय हलवतोय, आम्ही प्रयत्न करतोय. लँड यूज परमिशन चेंज करून पाहिजे. आणि त्यांना जसा अभ्यास आहे नामदेव पाटलांना, तसा तेवढा फास्ट अभ्यास नाही माझा त्यांच्या इतका. तो आम्ही आता जरा बघायला लागेल आपल्याला कसा अभ्यास, कसं लँड यूज परमिशन कशी घ्यायची, काय घ्यायची शिकू आम्ही त्यांच्याकडनं अभ्यास. विमानतळागत हा, ते अभ्यास कसा आहे त्यांचा तो आपण जरा बघू. विमानतळागत करा. माझं एकच म्हणणं आहे की ओव्हरनाईट या गोष्टी होत नसतात. या गोष्टींना वेळ लागतो. लँड यूज परमिशन चेंज करणे हे कठीण काम आहे. पण आम्ही लँड यूज परमिशन चेंज करून लो कॉस्ट हाऊसिंगसाठी लँड यूज परमिशन चेंज करणार. आम्ही त्याच्या पाठीमागे लागलेलो आहे. थोडा विलंब जरी झाला किंवा वेळ जरी लागला तरी पूर्णपणे आम्ही त्या फाईलचा फॉलोअप करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये लँड यूज परमिशन चेंज करून आम्ही तो प्रकल्प करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. मलकापूरमध्ये लो कॉस्ट हाऊसिंग व्हावं म्हणून आम्ही जे काही तिथले नागरिक आहेत त्या नागरिकांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांचा जो अधिकार त्या जमिनीवर आहे त्याच्याविषयी आम्ही चर्चा केली. तो कार्यक्रम सुद्धा भव्य असा झाला मलकापूरमध्ये. आणि कराडमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जी अडचण आहे ती अडचण मार्गी लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न हा आमचं सरकार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी हा 100% करतो.